कामगार कर्मचारी महासंघाचा 37वा वर्धापन दिन नुकताच मांजरा येथील रंगछाया सभागृहात जल्लोषात संपन्न झाला। या समारंभात आमदार भाई जगताप यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला। तसेच खासदार अरविंद सावंतजी यांना द्रोणाचार्य पुरस्कार आणि सिटूचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉक्टर DL कराडे यांना भीष्माचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच मिसेस JSW, मिसेस डॉन फॉस 16, पिंपरी युनिट, मिसेस खेबर रेस्टॉरंट, मिसेस गुलाब रेस्टॉरंट या स्थापनांना औद्योगिक क्षमतेच्या पुरस्काराने गौरवण्यात आले। या समारंभात कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। सर्वप्रथम आमच्या सर्व कामगारांना आमच्यातर्फे भाई जगताप फॅमिलीतर्फे माझ्या सर्व मराठा महासंघाच्या भारतीय कामगार महासंघाच्या कामगारांना खूप खूप शुभेच्छा देणं म्हणजे मला ह्या वेळेला थोडंसं हे वाटतं, कारण कामगारांवरती जी लटकती तलवार आहे, कामगारांची जी आता सध्याची अवस्था आहे त्यातनं न्याय देण्याचा प्रयत्न भाई जगताप करत आहे। पण त्याच्यामध्ये पण खूप काही गोष्टी त्यांना स्वतःला तोंड द्यावं लागतं आहे किंवा त्यांना स्वतःला सहजतेने करता येत नाही आहे, पण तरी ते प्रयत्न करत आहे। आणि ही संघटना, आमची भारतीय कामगार संघटना, ही कामगारांसाठी चालवलेली संघटना आहे। आज 37 वर्ष होत आहेत। जेवढं आमच्या लग्नाला वर्ष होत आहेत तेवढी वर्ष या युनियनला होत आहेत। आणि ज्या वेळेला मी संघर्ष तो पाहिला आहे, ज्या वेळेला कामगारांनी जो संघर्ष करून हे जे स्थापना केलं, हे जे वैभव आज आमच्याकडे कामगारांचं आलेलं आहे, ते त्यांनी खूप त्याच्यामध्ये पराकाष्ठा केलेल्या आहेत। आणि बस कामगारांसाठी आम्ही सर्व फॅमिली नेहमी आम्ही भाईच्या बरोबर असतो आणि कामगारांसाठी एक वेगळं स्थान आहे जगताप फॅमिली। वहिनी, आपण नेहमीच चांगलं कार्य करत असतात, लहान मुलं असू दे किंवा संस्थेसाठी देखील आपली देखील एक संस्था आहे, संस्थेच्या माध्यमातून चांगलं कार्य होतं। तर काय सांगाल काय वहिनी, आता कामगारांचे कायदे झालेलेच आहेत, त्यामुळे एकदम परिस्थिती फार बिकट आलेली आहे। 4 कोड लागू केलेले आहे, 4 कोडमध्ये माणूस परमनंट होऊ शकत नाही। अशा परिस्थितीत कामगारांनी कोणाकडे पाहावं, काय सांगाल? सध्याचं जे राजकारण चाललंय ते विचित्र राजकारण चाललेलं आहे आणि मला असं वाटतंय मागे आता आपल्याला जे अरविंद सावंत घेऊन बोलून गेलेत, ही मशाली हातात घ्या, गरज आहे त्याची। कारण जोपर्यंत कामगार हा पेटत नाही ना, तोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही। सहजतेने आपल्याला काही आजपर्यंत मिळालेलं नाही आहे। कामगारांनी जे आपले ज्येष्ठ नेते होऊन गेले, ज्यांनी कामगारांसाठी चळवळ केली, ते तुम्ही बघतच आलात की त्यांची केवढी मोठी आहुती आहे कामगारांच्या जीवनामध्ये। तशा पद्धतीचा कामगार आपल्याकडे आता निर्माण झाला पाहिजे आणि फक्त भाई जगताप एकच नाही, असे असंख्य कामगार आपले जेव्हा निर्माण होतील तेव्हा आपल्याला कामगारांचा उदय झालेला दिसेल। आणि एकत्रितपणा खूप महत्त्वाचा आहे। एकत्रितपणे राहून, जसं आता अरविंद सावंत यांनी सांगितलं आपल्याला की सर्व कामगारांनी म्हणजे सर्व पक्ष बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्रित येऊन जेव्हा काही करू शकतो तेव्हाच आपला आवाज मोठा होतो। आणि मला असं वाटतं हे जर चळवळ अशा पद्धतीने भाईनी पुढे नेली तर खूप छान होईल आणि आपण नक्कीच यशस्वी होऊ। खूप आपला पण जो भारतीय कामगार कर्मचारी महासंघाची जी लढाई आहे ती काय अशी इझिली मिळालेली नाही आपल्याला। खूप संघर्ष आहे त्याच्यामध्ये, खूप लोकांनी त्याच्यामध्ये आपले स्वतःचे हे टाकलेले आहेत, गट्स टाकलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला कामगारांसाठी करावं लागेल आणि आम्ही तर कामगारांबरोबर कायम आहोत, कायम राहणार। वहिनी, आपण 37 वर्षाचा कार्यकाळ पाहिला आहे, भाईंसोबत देखील आपण त्यांच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले। आता परिस्थिती अशी जी आली, बिकट परिस्थिती आहे, तर तुम्ही कामगारांना काय संदेश देऊ शकता आज या ठिकाणी? मी कामगारांना हेच सांगू शकते की आजची जी परिस्थिती आहे आपल्या देशाची, ज्या पद्धतीने आपला देश चालला आहे ते आपल्याला कुठेतरी थांबवलं पाहिजे। आणि जोपर्यंत तुम्ही आवाज उठवत नाही तोपर्यंत तुम्हाला न्याय मिळणं हे कठीण आहे। त्याच्यामुळे जर तुम्हाला चांगलं काही निष्पन्न करायचं असेल तर आपल्याला
हातामध्ये वेळ आली तर तलवारी पण तुम्ही घ्यायला कमी करू नका. कारण कामगारांमध्ये जेवढी शक्ती आहे, कामगारांमध्ये जेवढी एक ताकद आहे, ती ताकद कोणामध्ये नाही आहे. कामगार बेस्ट. थँक्यू मॅडम. देशाच्या कामगारांचा बुलंद आवाज आमदार आदरणीय भाई जगताप यांचा आज वाढदिवस आहे आणि आमच्यासाठी हा महोत्सव असतो, उत्सव असतो. या उत्सवाला आम्ही सर्वच नेहमी आवर्जून मोठ्या उत्साहाने आनंदाने हजेरी देत असतो. भाईंना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांची यशस्वी वाटचाल ही अशीच विजयी पताका आज म्हणतात फडकत राहो, एवढंच या दिनी आम्ही शुभेच्छा देतो. आता कामगार कायद्याची पायमल्ली होत चाललेली या सरकारमध्ये काय सांगाल, कसं आव्हान? बिलकुल. आणि कामगार कायद्याची त्याच्या विरुद्ध आवाज उठवणारा महाराष्ट्राचा एकच बुलंद आवाज आहे, तो म्हणजे भाई जगताप. यशोगतीला लावलं जात असताना या ठिकाणी गरज आहे की आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी भाईंचे हात बळकट केले पाहिजे, जेणेकरून या सरकारला कुठेतरी सडेतोड उत्तर देता येईल, त्याचा कुठेतरी विरोध करता येईल आणि कामगारांचं जीवन आणि आयुष्यमान वाचवण्यामध्ये हा मोठा सहभाग होईल. दिव्य कर्तव्य तर आहेच, कष्ट तर करावीच लागतात. कष्टाशिवाय कुठंच यश मिळत नाही आणि गेली 37 वर्ष भाईंच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी हे कष्ट करतात म्हणून हे आजचे चांगले दिवस आम्हाला पाहायला मिळतात. कामगार दिन आहे, महाराष्ट्र दिन आहे, आमच्या युनियनचा वर्धापन दिन पण आहे आणि आमचे कामगार हृदय सम्राट आदरणीय भाई जगताप यांचा आज जन्मदिवस पण आहे. त्या दिवशी मी तमाम कामगारांना आमच्या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने आणि मी माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या वतीने मनपूर्वक त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि कामगार क्षेत्र असं उत्तरोत्तर वाढत जाऊ ही शुभेच्छा. सावंत साहेब, काय शुभेच्छा द्याल? 35 वर्षे झालेली आहे, युनियनने एकही संप केलेला नाही आणि आपल्या संस्थेला ISO 9000 सर्टिफिकेट, काय सांगाल तुम्हाला? बघा, युनियनमध्ये काही तत्व आणि योजना राबवाव्या लागतात. त्याप्रमाणे भारतीय कामगार कर्मचारी महासंघ गेली 37 वर्ष ह्या राबवलेल्या आहेत आणि त्याचंच हे प्रतीक आहे या ह्याच्यामध्ये. तर त्यानुसार जे यश मिळालेलं आहे त्याविषयी मी सर्व कामगारांचं पहिलं, सर्व पदाधिकारी आणि आमचे नेते भाई जगताप यांचे पहिलं मी हार्दिक स्वागत करतो आणि आभार पण मानतो, कारण त्यांनी पण या संस्थेला वेळ दिला आहे आणि डिवोटेड राहिलेत, म्हणूनच हे यश या भारतीय कामगार कर्मचारी महासंघाला मिळालं. कामगारांना काय संदेश देऊ शकता आज या माध्यमातून? आज कामगारांनी एकत्र राहायचं आहे आणि आपल्याला एकत्र जायचं आहे, हेच हे करू. माझा हाच संदेश असेल. बाकी धन्यवाद. काय सांगाल तुम्हाला? नाही, संख्या नेहमीच असते. तुम्हाला माहिती आहे, स्टेडियमवरनं आपण इकडे आलो कारण ऊन एवढं मोठं आहे आणि तिथे कामगारांना त्रास होऊ नये, तिथे कामगारांना कुठल्याही प्रकारची तिथे हे लागू नये, क्षती होऊ नये, म्हणून आम्ही याच्यामध्ये घेतलं. आणि मी नशीबवान आहे की गेली 37 वर्ष सातत्याने कामगारांचं प्रेम, कामगारांचा विश्वास हा या ठिकाणी दिसतो आणि ते येतात आणि स्वतःहून येतात. आम्ही आता याच्यामध्ये आम्ही काही करत नाही, संघटना काही करत नाही, ते स्वतःच पैसे काढतात, स्वतःच गाड्या भरतात आणि स्वतः येतात. हे फार महत्त्वाचं राहतं. आणि या माध्यमातून आज डॉक्टर कराडांना आणि खासदार अरविंद सावंतांना भीष्माचार्य आणि द्रोणाचार्याचे पुरस्कार आम्ही दिले. त्याच्यामागच्या भावना मी त्यांना सांगितल्या की आज देशभरामध्ये अनेक देशामध्ये कामगार क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य वाहून दिलेलं अशा लोकांना आम्ही हा पुरस्कार देतो आणि त्याचं महत्त्व फार वेगळं आहे. आज तुम्ही जर पाहिलं असेल तर एक युनियन आणि मॅनेजमेंट, कामगार आणि मॅनेजमेंटमधला एक दुवा हे मॅनेजमेंट असतेच. ते मॅनेजमेंटच्याही 4 मॅनेजमेंटचा जो आम्ही सन्मान केला, जो प्रतिवर्षी करत असतो, जे हे रिलेशनशिप जे असतं, हे नातं कामगार आणि याचं मालकाचं किंवा मॅनेजमेंटचं, त्यामध्ये काय हिंदुस्थान पाकिस्तान नाही, तर आपण चांगल्या प्रकारे सुद्धा करू शकतो. त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि म्हणून हा दिवस फार याचा राहतो, धावपळीचा राहतो, फार याचा राहतो. पण याच्यातून जी ऊर्जा मिळते, या सगळ्यांकडनं जे आम्हाला हे होतं, एक वेगळ्या प्रकारचं बळ मिळतं,
आणि गेली इतकी वर्षे सातत्याने म्हणजे माझ्या लग्नाला आज 38 वर्ष झाली. हे मी सगळं यासाठी करू शकलो कारण माझी पत्नी माझ्या ठामपणे पाठीशी उभी राहिली आणि मी घरातलं काहीही बघितलं ती मी सगळी त्याची जबाबदारी घेतली आणि मला जी काय मोकळी दिली जे काम करायला त्याच्यामुळे हे आता हे सगळं तुम्हाला दिसतं. त्यामुळे ह्या प्रत्येकाचं योगदान आहे. इथला आमचा तो ऑफिसर जे आता तो आमचा तो हे आहे याचा प्रल्हाद त्याचा सुद्धा वाढदिवस म्हणजे असं होत नाही की फक्त भाई जगतापचा वाढदिवस आहे असं नाही तर एक कौटुंबिक भावना ही अनेक वर्षापासून तुम्ही लोक साक्षीदार आहात त्या सगळ्या गोष्टीचं. तुमचं यासाठी आम्ही हे करेन कौतुक करेन की एक अतिशय चांगला एक अंक तुम्ही पूर्णतः डेडिकेटेड कामगार क्षेत्राला अगदी लोखंडेंपासूनचा सगळा जो हे आहे फार चांगला कारण त्याचा उल्लेख डॉक्टर कराड पण केला आणि त्यांना एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्या देशातल्या जगातल्या राज्यातल्या सगळ्या कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा. महाराष्ट्रातल्या सगळ्या कामगारांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.